अध्यक्ष महोदय, मी अर्थसंकल्प तर सादर करणारच आहे, परंतु सन्माननीय भास्कररावांनी एक मुद्दा इथं उपस्थित केला आहे. मी देखील कालपासून पेपरला किंवा टी व्हीला काही काही बघतो. अध्यक्ष महोदय, मधल्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीनं निगेटिव्ह त्याच्यामध्ये फेक नरेटिव्ह असं निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी पण आज राज्याचा 10व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, मला ह्या गोष्टीचा थोडा बहुत अनुभव आहे. जनतेचा पाठिंबा होता, सभागृहाचा पाठिंबा होता, म्हणूनच मी ते करू शकलो, हे मी कदापि विसरू शकत नाही. परंतु अध्यक्ष महोदय, अशा प्रकारची चर्चा करणं आणि ते आधीच करणं आणि काहीतरी लोकांच्यामध्ये फेक नरेटिव्ह निर्माण करणं हे कुठंतरी अध्यक्ष महोदय थांबलं पाहिजे. ह्याची नोंद आपण देखील त्या ठिकाणी घेतली पाहिजे, अशी मी सुरुवातीलाच आपल्याला विनंती करतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सभागृहाला सादर करतो आहे. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संत जन ऐसे हरीचे दास, ऐसा नाम घोष सांगा कोठे, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. बोला कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अध्यक्ष महोदय, श्री संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलेल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या दर्शनाला अवघ्या महाराष्ट्रातून वैष्णवांच्या दिंड्या निघाल्या आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आजच देहूतून प्रस्थान होते आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या आळंदीवरून निघेल. साधारण 1000 वर्षाची परंपरा असलेल्या या वारीशी वारकरी भक्तिमार्गाशी महाराष्ट्राची नाळ जोडलेली आहे, याची जाणीव या सरकारला आहे. महाराष्ट्राची ओळख म्हणून जिची जगभर दखल घेतली जाते त्या पंढरपूरच्या वारीचा म्हणूनच आपण जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवतो आहेत. आपल्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांविषयी कृतज्ञता म्हणून सरकारने या वर्षापासून प्रतिदिंडी 20,000 रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मल वारीसाठी 36,71,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू, आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार देखील केले जाणार आहेत. कीर्तनकार, वारकरी, भजनी मंडळ यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत प्राप्त झाले आहे. केंद्रात माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सलग 3ऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहे. माननीय पंतप्रधानांचे देखील मी त्यासाठी आपल्या सर्वांच्या तर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.